बनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी विवघड झाले मन वचन ऐकोनी यानंदाच्या अंगणी मिळाल्या गवडणी ती नंद बाबाची राणी असणारी यशोदा मैया बोलतेस बोलले नंदाची पट्ट राणी सद्गदित होऊन मथुरेसी चक्रपाणी जातो गे साधनी त्या गोपिकांना यशोदा मैया सांगते अगं हे साजनी अगं हे सखी हा भगवान श्री कृष्ण कन्हैया मथुरेला जात आहे हा त्यांचे सर्व गोपिकांचे मन विवडले विवडले म्हणजे त्यांना दुःख झालं आणि त्या अक्रूराला त्या शिव्या देऊ लागल्या त्या मरी जायचो मेला अक्रूरा चांडाळा तुझ कोणी दाडीला का गात करून आलासी वधीची सकणा अक्रूरा तुझे नाम तैसी न करणी आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी बघा त्या काय म्हणताय अक्रूराला अक्रूरा अरे अक्रूरा चांडाळा तुला कोणी पाठवलं इथं अरे आमचा घात करण्याकरता आला का तू आमचा वध करण्याकरता इथं आला का तू तुझं नाव मात्र अक्रूर आहे आणि करणी मात्र तुझी कशी आहे क्रूर आहे क्रूर त्यावेळेला त्या गोपिका भूमी पडल्या व्रजबाणी आकांत गोकुडी नयनीच्या मुदकाने भिजली धरणी यानंदाच्या अंगणी मिळाल्या गवडणी त्या व्रजबाडी म्हणजे गवडणी भूमीवर पडलेले आहे आणि त्यांच्या डोळ्यामधल्या आसवांनी त्यांनी जमिनीला काय केलेलं आहे अभिषेक केला नयनीच्या उदकाने म्हणजे आसवांनी भिजली धरणी आणि त्यांची ती अवस्था दयनीय अवस्था गोपिकांची भगवान परमात्म्याने पावली जात नव्हती भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपिकांकडे पाहू शकत नव्हते त्यांची ती अवस्था आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अक्रूर काकाला म्हणताय काका अहो म्हटले आता लवकरात लवकर इथून रथ बाहेर काढा गोकुळाच्या बाहेरून देव बोले अक्रूराती वेगी आगी रथाती देव बोले अक्रूराती वेगी आगी रथाती आणि एका जनार्दनी रथ गेला निघून असा तो रथ भगवान परमात्म्याच्या आज्ञेने अक्रूर काकाने हाकलेला आहे निघून गेलेला रथ निघून गेल्यानंतर गोपिकांना भगवान श्रीकृष्णाने जाण्याच्या अगोदर सांगितलं की गोपिकांनो मी तुम्हाला भेट देण्याकरता एकदा येईल वाटच पाहत राहिल्या त्या गोपिका तिथंच राहिल्या आणि मग मात्र भगवान श्रीकृष्णाला आणि बलरामाला घेऊन रथ घेऊन अक्रूर काका वायू वेगाने निघालेले आहे आणि आल्यानंतर रस्त्यामध्ये पूर्वीप्रमाणे यमुना नदी लागलेली आहे यमुना नदी लागल्यानंतर तिथं पुन्हा घोडे सोडलेले आहे आणि रथामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम आणि अक्रूर काका स्नान करण्याकरता यमुनेच्या पाण्यामध्ये गेले पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना काय झालं व आंघोळ करत असताना बुडी मारल्यानंतर जे श्रीकृष्ण आणि बलराम त्या रथात होते ना ते दर्शन भगवान श्रीकृष्णाची ना बलरामाचं पाण्यामध्ये रथासहित दिसत होतं त्या काकाला असं वाटू लागलं अक्रूर काकाला हे काय
प्रतिबिंब आहे का? प्रतिबिंब होतं का ते? प्रतिबिंब वेगळं असतं. प्रतिबिंब असलं ना, चंद्राचं प्रतिबिंब पडतं आणि पाणी जर आणलं तर काय होतं? असं 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 होऊन जातं ना, आणून जातं ते. पण त्यांनी पुन्हा वर तोंड काढलं आणि बघितलं तर बाहेर देखील होते, काठावर, रथामध्ये आणि आतमध्ये पाण्यामध्ये देखील. असं 3 वेळा बघितलं. त्यांना शाश्वती आली अक्रूर काकाला आणि जाणीव झाली साक्षात भगवान परमात्मा पाण्यामध्ये, यमुनेच्या जलामध्ये देखील रथासहित विराजमान आहे आणि बाहेर देखील बलराम आणि श्रीकृष्ण रथामध्ये विराजमान आहे. आणि त्या आता त्यांना समजलंय, कळलं त्यांना की आता भगवान श्रीकृष्ण आणि या बलरामाला आपण घेऊन गेल्यानंतर आता पुढे काय होणार आहे? आता कंसाचा वध होणार आहे. कंसाला आता मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल. आणि बघा पुन्हा रथ झुपला, कपडे परिधान करून रथ झुपला आणि रथ झुपल्यानंतर घोडे जोडल्यानंतर निघाले. ज्या वेळेला जशी गेले होते तसेच गोरज मोरथावरच तिथं पोहोचलेले आहे. कुठं? मथुरेमध्ये. मथुरेमध्ये पोहोचल्यानंतर नगराच्याच बाहेर बघा, ऐका, नगराच्या बाहेर अक्रूर काका बोलताय, श्रीकृष्णा बलरामा अरे म्हटले माझ्याकडे चला. म्हणे काका, अक्रूर काका तुमच्याकडे आम्ही नंतर येऊ, अगोदर आम्हाला कोणाचं आमंत्रण आहे? आमच्या मामाचं. अगोदर मामाचं काम करून येतो म्हटले आम्ही, कारण मामाचं आमंत्रण आहे. म्हणून ज्याचं आमंत्रण अगोदर आहे त्याच्याकडे जावं पहिले. म्हणून तुम्ही आता घरी जा, नंतर आम्ही तुमच्याकडे येऊ म्हटले. अक्रूर काका त्यांच्या घरी निघून गेल्यानंतर मग बघा हे दोघं भाऊ श्रीकृष्ण आणि बलराम, त्या आता ते खेड्यातले, गोकुळ म्हणजे खेडं होतं, वृंदावन म्हटलं तर खेडत होतं. पण मात्र आता ती मोठी शहरं झाले, ते वेगळं आहे. परंतु त्यावेळेला म्हणजे मथुरा म्हणजे आपलं जसं जळगाव म्हणा, असं जे भुसावळ म्हणा, अशा गाव मोठा राजधानी होती ती त्यावेळची. मग त्यावेळेला म्हणे आता आपण या राजधानीची आपण शोभा पाहण्याकरता आपण फिरू म्हटले. तर बघा फिरण्याकरता निघाले तर पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना श्रीदामा नावाच्या माडी जो होता ना, त्या माड्याचं घर लागलं. त्या माड्याने काय केलं बघा, त्याची आई आणि तिच्या आईला भगवंताने असं बघा गहू टाकले होते, असे आता हात टाकले फक्त, तर स्वर्णाच्या मुद्रा तयार झाल्या होत्या. कारण त्या माडीन मावशीने त्या देवाला काय दिलं होतं? फळं दिले होते. म्हणून त्यांनी 2 टपरे हार बनवले आणि देवाच्या गड्यामध्ये काय टाकलं हो? हार टाकले, स्वागत केलं देवाचं. एक हार भगवान श्रीकृष्णाच्या गड्यात, दुसरा हार बलराम दादाच्या गड्यात. आणि पुढे आल्यानंतर मग आता एक जण होता, तो असं गठोडा घेऊन चालला होता. कशाचं गठोडं होतं ते? कपड्यांचं. तो म्हणे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा बोलताय, ते म्हटले परी अरे बाबा आम्हाला कपडे दे ना. म्हणे ते म्हणे गवड्याचे पोर आहे हो, हा तुमच्यासारख्या नाशिक कपडे राजे लोकांचे कपडे घालायला मिळतील का? जा म्हटले तुम्ही. आता त्याला द्यायचं नव्हतं तर दिलं नसतं तरी चाललं असतं, पण असं बोलायला पाहिजे होतं का? आता देवाने असं मस्त आवरलं बाई आणि जो लगावली त्याच्या एक गालफड्यामध्ये एकाच चरपट सरशी त्याला मोक्ष दिलेला आहे. आणि ते गठोडं इचकवलं. तितक्यामध्ये नंदबाबा आणि त्या गोकुळामधले गोपाळ बैलगाडी घेऊन तिथं आलेच होते. मागे कृष्ण आणि बलरामाला घेऊन अक्रूर काका निघाले, त्यांच्या मागे ते गाडी झोपून निघाले, बैलगाडी झोपून. आणि मग मात्र ते गठोडं जे होतं कपड्यांचं राजवाड्यातलं, ती सर्व कृष्णाने आणि बलरामाने सर्व गठोडं यांच्या स्वाधीन केलं. गोपाळांनी काय केलं, एक टेलर होता तिथं शिंपी, त्या शिंप्याजवळ गेले आणि मापाचे कपडे करून घेतले. सगळ्या गोपाळांनी ते कपडे घालून घेतले. ते पुन्हा त्या मथुरेमध्ये ते गोपाळ फिरू लागले कपडे घालून राजे लोकांचे. आणि पुढे आता एक होती, ती एक आली, ती अशी तिला म्हणतात, तिला काय म्हणतात,
ती 3 ठिकाणी तिला 3 डोंग होते असे, वाकडी तिकडे वाकडम तिकडम होती ती. तिला सैरंद्री म्हणतात. काय म्हणतात? हा, सैरंद्री म्हणजे ती कुब्जा होती, वाकडी होती म्हणून तिला कुब्जा म्हणत होती. कुरूप होती ती. कोळशाची मावस बहीण. कोळशाला पहा का तिला पहा. आणि तिच्या हातामध्ये बघा अशी एक वाटी होती आणि त्या वाटीमध्ये तिने काय उगवलं होतं? चंदन उगवलं होतं. आणि तिचा नित्याचा नियम असा होता, दिनचर्या अशी होती की ती कवसाला चंदन लावून द्यायची. आणि चंदन कपाळाला लावलं, अंगाला लावलं म्हणजे कवसाला काय प्राप्त व्हायचं? शांतता, शीतलता प्राप्त व्हायची. चंदन असं आहे, ते शीतलता देत असतं. त्यावेळेला त्या कुब्जाला म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने की कुब्जा, हे चंदन म्हटले कुठं घेऊन निघाली? म्हटले आमच्या राजा करताय. म्हटले ये मथुरेचा राजा कौस त्याच्या करता. माझं उघडलेलं जे चंदन आहे त्याला आवडतं म्हटले राजे साहेबांना आमच्या, आणि त्यांना लावून देण्याकरता मी जाते. म्हणजे माझ्या कपाळाला लावशील, माझ्या अंगाला लावशील का म्हणे ये चंदन? म्हणे देवा, अहो म्हटले मी का तुमच्या अंगाला लावणार नाही चंदन? आणि तिने भगवंताच्या अंगाला काय लावलं? चंदन लावलं. आणि देवाने तिच्यावर कृपा केली. म्हणजे ती होती वाकडी, पण वागायला कशी होती? हे तसे उद्धट वागले, बाकी कोणी देवाशी तसा वागली नाही ते. हा, देवाला तिने सांगितलं, देवा अहो म्हटले तुम्ही म्हणाल ते मी करण्याकरता तयार, तुमच्या अंगाला लावून देते ना म्हणे मी चंदन लावल्यानंतर देवाने ती बघा तिला काय केलं? आपले जे पाय आहे ना, त्या पायांचे जे पंजे आहे पुढचे, तिचे जे ते मोठे मोठे बोट असतात आपल्या, त्या बोटांवर पंजे ठेवले देवाने. आणि तिची हानवटी अशी पकडली तिची, आणि पकडून तिला देवाचा हात लागल्यानंतर काय होणार नाही हो? देवाने असं नुसतं सरळ करून दिलं तिला. कडाडकन आवाज झाला. आणि ती बघा तिचे 3 डोंग होते ना, ती वाकडी तिकडी होती ना, सरळ झाली. आणि कोळशासारखी काडी होती ना, मदनासारखी झाली, सौंदर्य संपन्न, ब्युटिफुल. आणि घेतलं तिनं पदर, मग आणि पदर घेऊन म्हणते, देवा चालता का माझ्या घरी? देव म्हणतो आता नाही येत म्हणे तुझ्या घरी. पहिले मला कोणाचं आमंत्रण आहे? आधी मामाचं आमंत्रण आहे. आणि मामाचं आमंत्रण मी अगोदर स्वीकारणार आहे. मामाचं काम झालं म्हणजे मी अक्रूर काकाच्या घरी देखील जाईल आणि तुझ्या घरी देखील येऊन तुझं समाधान करेल, तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि अशा प्रकारे तिच्यावर कृपा केली. ते कशी बनली होती? काडी कुट्ट परंतु सौंदर्य संपन्न बनली. आणि वाकडी तिकडी होती तर सरळ बनली. अशी देवाची कृपा आहे. पुन्हा आता भगवान परमात्मा आलेले आहे. आणि जिथं ते शिवधनुष्य होतं, त्या शिवधनुष्य जिथं होतं ना, तिथं डायरेक्ट सैन्यामध्ये शिरले. आणि भगवंताने जे धनुष्य होतं ना ते उचललं, लीलेने सहज उचललं. जसं रामप्रभूंनी धनुष्य उचललं होतं लीलेनं, तसंच श्रीकृष्णाने देखील. श्रीकृष्ण आणि रामप्रभू वेगळे आहे का? हा, फक्त ते त्रेतायुगामध्ये त्यांच्या हातामध्ये धनुष्य होता, बाणांचा भाता होता मागे टांगलेला. परंतु श्रीकृष्ण अवतार म्हणजे द्वापार युगामध्ये विष्णूचे अवतार दोघं. हा, तर भगवान परमात्मा आतमध्ये गेले त्यांना, आणि त्यांनी उचलला अलगतस्त शिवधनुष्य. आणि उचलल्यानंतर त्याला दोरी जोडली आणि त्याला असं ताणलेलं आहे. मध्यातूनच मोडलं ते, जसं रामप्रभूंनी त्याला दोरी लावल्यानंतर ते मोडलं होतं तसं हे धनुष्य मोडलं. परंतु मोडल्यानंतर बलराम दादाच्या हातामध्ये अर्धा त्याचा भाग दिला. आणि आपण स्वतः कृष्णाने एक भाग घेतला. आणि शिवधनुष्याचा भंग झालेला बघितल्यानंतर ते कवसाचे जे शिपाई होते ना, ते देवावर काय करता येते, तुटून पडले. भगवंतांनी काय केलं, दोघं भावांनी असे वाजवले त्यांना. अहो त्याच्यामधले काहींचा वध केला. आणि काही जे वाचले होते ना जीव, त्यांचा प्राण त्याचं रक्षण करण्याकरता कौसाला निरोप सांगण्याचा निमित्त म्हणून ते पडतच सुटले पुढे. आणि कौसाजवळ आले. म्हणे कौसा राजेसाहेब, म्हणे आता तुमचं काही खरं नाही. म्हणे आले म्हणे ते तुमचे बाचे. आणि त्यांनी शिवधनुष्याचा काय केला, भंग केला. आणि
कवसाचे हातपाय थंडे पडले ना, काही काही वेळेला माणसाला बी थंडे पडतात हातपाय. काही काही गोष्टी ऐकली की म्हणे शिवधनुष्य उचलला म्हणे त्या तुझ्या पाच्याने. राजेसाहेब, तुमच्या पाच्याने कृष्णाने लीलेने सहज शिवधनुष्याचा भंग केला आणि कवसाचे हातपाय ढिले पडले त्याला. केव्हा पडतात माणसाचे हातपाय ढिले? युवताप आला की. आणि असे करता मग त्यावेळेला अंगमोड्या जातो माणूस. त्यावेळेला कौस चिंतेमध्ये पडला. म्हटले आता काय करावं. कौसाने काय केलेलं आहे, कोल्यापीठ नावाचा हत्ती होता. हत्ती, त्या हत्तीला बघा अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर, 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 त्याती अंकुशाचा मार, त्याती अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत हत्तीला बघा कशाने मारावं लागतं, त्याला मार द्यावं लागतं. तो अंकुशाने. तेव्हा कुठं तो ठिकाणावर येतो. आणि बघा यांनी त्याला दारू पाजलेली आहे का, मदिरा. आता तो त्यातल्या त्या जड बुद्धीचा हत्ती. जडबुद्धीचा हत्ती म्हटलं तो. आणि त्या हत्तीला त्यातल्या त्यात मदिरा प्राशन करण्याकरता दिला. मग मदिरा प्राशन केल्यानंतर बघा तरी देखील भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर बघा तो काय म्हणतोय. तो म्हणतो देवा आहो म्हटले तुम्ही ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला हरी अवतार तुमचा होता आणि मी गजेंद्र अवतार माझा होता, त्यावेळेला मात्र तुम्ही माझी त्या नकराच्या तावडीमधून काय केलं होतं, रक्षण केलं होतं. म्हणून देवा आता मी आहे ना या कवसाचं नमक खाल्लेलं आहे, याची रोटी खाल्लेली आहे. म्हणून ज्याची खावी रोटी त्याची काय म्हणाय ना ते आपली, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्याची वाजवावी टाळीच ना. हां, तर अशा पद्धतीने ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने म्हटले देवा आता मला या कवसाने युद्धाकरता तुमच्यासोबत मला मदिरा देखील पाजलेला आहे. म्हणून आता मी तुमच्यासोबत युद्ध करतो. तुमच्यासोबत युद्ध केल्यानंतर तुमच्या हातून माझा वध झाल्यानंतर मला काय मिळेल, देवाच्या हातून देवाच्या नजरच्या समोर ज्याचा मृत्यू होईल त्याला काय मिळतो, सायुज्य नावाचा मोक्ष मिळतो. म्हणून बघा अगोदर त्याने दर्शन घेतलं देवाचं, खाली बसला आणि खाली बसून असं बघा ते असे दोघं पाय पुढचे असे करलेले आहे, पाया पडला आणि मग नंतर देवावर तुटून पडला. देवाने बघा काय केलं, बघा अंतर्धान पावलेला भगवान परमात्मा. पुन्हा भगवान परमात्मा मागे आले आणि मागून त्याला शेपटीच्या ठिकाणी पकडला आणि गर फिरवला आणि आकाशामध्ये फेकला. आकाशामध्ये फेकलेली वस्तू कुठे येते, पुन्हा जमिनीवर पडते का नाही. तो जमिनीवर पडला
जमिनीवर पडल्यानंतर पुन्हा उठला तो कसा तरी, कारण तो त्याच्या ठिकाणी फार शक्ती होती. पुन्हा देवाला मारण्याचा प्रयत्न करतोय तो, देवाच्या अंगावर जाऊन पडायचा प्रयत्न करायचा तो, परंतु देव अंतर्धान होऊन जायचे. पुन्हा एकदा भगवान परमात्म्याने त्याला असा दिगंतरामध्ये गरगर फिरवला आणि वर फेकला आणि तो खाली पडल्यानंतर गतप्राण होऊन पडलेला आहे. कोलयापीठ नावाचा हत्ती. अशा प्रकारे त्या कोलयापीठ नावाच्या हत्तीला भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने सायुज्य नावाचा मोक्ष दिलेला आहे. त्यानंतर पुढे त्याला समजलं कौसाला, याच्या डोळ्यासमोरच कृष्णाने इथे एवढा मोठा हत्ती त्याचा वध केलेला आहे, कोलयापीठ नावाच्या हत्तीचा. अहो म्हणजे हा सामान्य नाही. तर त्या कौसाने काय केलं बघा, 2 मल्ल होते, त्या 2 मल्लांना बघा त्यांच्यासोबत कुस्ती करण्याकरता कृष्णाला म्हणतोय बघा. आणि तिथले जे लोक होते ना मथुरेमधले, ज्या काही स्त्रिया होत्या, जे काही पुरुष होते, जशा दृष्टीने लोक पाहत होते तसा भगवान परमात्मा त्यांना दिसत होता. ज्या गवडणी होत्या ना त्या गवडणींना भगवान परमात्मा राजसुकुमार मदनाचा पुतळा असा दिसत होता, मदनाचा पुतळा दिसत होता. आणि जे मल्ल होते त्यांना मात्र तो पैलवान दिसत होता. आणि जे देवाचे भक्त होते त्यांना तो कसा दिसत होता, हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. ज्याच्या अंतकरणामधला जसा भाव होता ना तसं त्या श्रीकृष्णाचं आणि बलरामाचं त्यांना काय होत होतं, दर्शन होत होतं. आणि मग मात्र ते मल्ल चाणूर आणि मुष्टिक, चाणुराबरोबर भगवान श्रीकृष्ण कुस्ती खेळताय आणि मुष्टिकाबरोबर बलराम दादा कुस्ती खेळताय. आता कुस्ती चालू झाली त्यांची. आणि कुस्ती झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने विचार केला की आता कुठपर्यंत, अहो संध्याकाळची वेळ झाली म्हणजे या राक्षसांची शक्ती अधिक वाढते. देवाने काय केलं, त्याला उचललं आणि उचलून खाली टाकला. खाली टाकल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याला बुक्क्याने मार देऊन तो रक्ताच्या उलट्या ओकत जमिनीवर पडला आणि त्या चाणुराचा वध केलेला आहे कृष्ण कन्हैयाने. आता बलराम दादाचं बलाचं दामच होता ना हो, त्याचं नावच बलराम दादा होता. बलराम दादाने त्या मुष्टिकाच्या असं वर बसून गेले मांडीवर. काय म्हणतो आपण याला, इथं बसतो त्याला कडीवर घेणं वेगळं आणि इथं बसतो तो पाठगोंटी. असा पाठगोंटी बसलेला आहे बलराम दादा. आणि वरतून आपल्या बुक्क्यांनी काय देत आहे, प्रसाद. असा मारायचा बलराम दादा. मारता मारता त्याला खाली बसवला आणि खाली बसवून त्याला जशी कणिक मळताना त्या पद्धतीने बलराम दादाने त्याला मळलेला आहे चांगला. आणि बघा तो मुष्टिक देखील गतप्राण झाला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा याने लघिमा सिद्धीच्या द्वारे उड्डाण केलं. तर जिथं राजा कौस सिंहासनावर बसला होता, उच्च सिंहासनावर भगवान श्रीकृष्णाने उड्डाण केलेलं आहे. आणि त्याच्याजवळच भगवान श्रीकृष्णाने उडी मारली आणि त्याला उचलला आहे आणि उचलून सिंहासनाच्या खाली फेकला. खाली फेकल्यानंतर भगवान कृष्णाने पुन्हा उडी मारली आणि भगवान श्रीकृष्ण त्याला त्याच्यासोबत आता दोघं मामबाच्यांचं घमघोर युद्ध सुरू झालं. आणि युद्ध देखील त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र नव्हतं. कृष्ण देखील कन्हैया देखील हाताने मारायचे आणि तो देखील देवाला मारत होता हाताने. मारता मारता भगवान परमात्म्याने त्याला खाली पाडलं आणि खाली पाडून त्याला बुक्क्यांनी असा मार दिला. भगवान परमात्मा म्हणत होते, माझ्या आई वडिलांना तू तुरुंगामध्ये ठेवलं ना आणि माझ्या भावांचा वध केला. जितके जितके भाऊ मारले होते तितके बुक्क्या मारत होते. आणि मग मात्र त्याचा तसाच मारून त्याचा केव्हा प्राणहरण करून घेतला देवाने. अशा प्रकारे कौसाचा काय झाला, आता वध झाला. कौसाचा वध झाल्यानंतर मग मात्र उग्रसेन राजा याला देखील मुक्त केलाय. आता उग्रसेन कोण होता, कौसाचा पिता होता. परंतु त्याने राज्य सणावर बसण्याकरता, राजा होण्याकरता स्वतःच्या बापाला देखील कुठे टाकला होता,
बंदी खाण्यामध्ये ठेवला होता आणि स्वतः राज्य करत होता. मग बहिणीचा ना आपल्या जिजाजीचा कोण विचार करताय? हा, मग बहिणीला आपल्या प्राणाचं रक्षण व्हावं त्याकरता बहिणीला देखील त्याने तुरुंगात ठेवलं होतं. मग श्रीकृष्णाने त्या तुरुंगाचे जे काही कुलप होते त्याच्यावाल्या चाब्या आणल्या आणि उघडले आणि आपल्या आईला देवकी मातेला देखील मुक्त केलं आणि पिताश्रींना देखील त्यांच्या हातापायामध्ये बेड्या होत्या त्या बेड्या देखील काढल्या आणि कुलूप उघडून त्यांना बाहेर काढलेलं आहे, मुक्त केलं. हां, परंतु आता कंसाचा जरी वध केला पण श्रीकृष्ण कन्हैयाने राज्याचा स्वीकार केला का? मथुरेच्या राजा झाले का मथुरेचे? तर ते मथुरेच्या राज्यासनावर उग्रसेन राजाचा राज्याभिषेक केला आणि राजा बनवला कोणाला? उग्रसेनाला. आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मात्र त्या मथुरा नगरीचं रक्षण करण्याकरता तिथं राहू लागले. आणि मग आता